तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली 5:40. आता निघालोय CNG भरून. CNG फिल करायला गेलेलो, आता थांबलोय इकडे, बघूया बुकिंगची वाट. पण CNG फिल करताना मित्रांनो एक म्हणजे बघितलं की काल रात्रीच्या 12च्या नंतर, म्हणजे 12 वाजल्याच्या नंतर पासून, एक मिनिट, तर 12च्या नंतर पासून जो 82 रुपीज CNGचा रेट होता तो आता 84 रुपीज झाला. म्हणजे 2 रुपयांनी CNGचा रेट मित्रांनो वाढलेला आहे आता. आणि ट्रिप तर काय, म्हणजे ट्रिपचे पैसे नाही वाढते, पण CNGचा रेट वाढलेला आहे काल रात्री 12 वाजल्यापासून. आणि ट्रिपचे पैसे आहेत तेवढे हजबंड कमी होत चाललेत. तर आता बघूया काय, ट्रिप मला वाटतं वाढवतील पैसे. मला वाटतं ट्रिप मध्ये पण किंवा फेअर मध्ये पण काहीतरी फरक पडेल किंवा पडायला पाहिजे. परेलची बुकिंग लागते 645 रुपयामध्ये, काहीच परवडत नाही. KM हॉस्पिटलची तर रेट मध्ये कधी फरक पडणार काय माहिती यांचे. तर मला वाटतंय की ओलाच्या रेट मध्ये थोडाफार तरी फरक पडलेला आहे. उबरचं तर काय म्हणजे खरं नाही वाटत मला. उबर एकदम चिंदी आहे. उबर मी चालवतच नाही. काल पण फक्त म्हणजे एकच राईड कंप्लीट केली, ती पण मला या साईडला यायचं होतं म्हणून. तर ठीक आहे, ओलाच बेस्ट आहे मित्रांनो. हा आहे कल्याण वालधुनीचा ब्रिज. आता चाललोय कल्याणला. आपल्याला एक बुकिंग लागली आहे बदलापूरची, बदलापूर शिरगाव जवळची. तर रेट चांगला होता उबर मध्ये, 411 रुपये मला दाखवत होता. तर घेतली आता ती बुकिंग, जातो. आणि मला वाटतं आज असं पण मी लोकलच काम करणार आहे. तर मित्रांनो असं बाहेर जायची इच्छा नाही वाटत, ते लोकलच काम करणार. कारण का मित्राच्या घरी जायचंय दुपारी 11 वाजता. तर तिकडे प्रोग्राम आहे, तर तिकडे जाणार आहे. बुकिंग आपली कॅन्सल झालेली आहे. तर बघूया आता, चालू आहे बुकिंग, दुसरी आली. तर आज हाफ डे असणार आहे. 11 वाजेपर्यंत काम करेल. मित्राच्या घराची पूजा आहे आज, तर तिकडे जाणार आहे. बाकीचे मित्र पण, ITआतले मित्र मिळून आम्ही लोक. तर मग 12च्या नंतर गेलं तर 2-2:30 वाजतीलच घरी येता येतं. मग त्यानंतर काम नाही करणार. मग त्यापेक्षा आज 12 वाजेपर्यंतच काम करेल, जे पण असेल ते. चला तर बघूया आता. ही बुकिंग तर झाली आपली कॅन्सल. बघूया कोणती बुकिंग भेटते आपल्याला. तर या अगोदरची आपली बदलापूरची ट्रिप कॅन्सल झाली होती. तिचा फेअर चांगला होता, पण आता परत ओलामध्ये पण बदलापूरचीच बुकिंग लागली. त्याचा फेअर एवढा काय खास नाही, पण बदलापूरवर मला इकडनं परत रिटर्न बुकिंग लागेल म्हणून मी ऍक्सेप्ट केली. तर आता ठीक आहे, करूया पिकअप आणि जाऊया बदलापूरला. तर मित्रांनो निघालोय आता घरी. बॅक टू बॅक खूप बुकिंग वाजत होत्या. उबर मध्ये पण वाजत होत्या, ओला मध्ये पण वाजत होत्या. पण मी आज जास्त करून उबर मध्येच काम केलं. उबर मध्ये थोडं रेट, आता सकाळचा वेळ होता तर चांगला दाखवत होता रेट. तर 3-4 बुकिंग मी उबर मध्येच कम्प्लीट केल्या. आणि मला वाटतं एक बुकिंग ओला मध्ये कम्प्लीट केली. तर मित्रांचे सारखे कॉल यायला लागले. मग डोंबिवलीलाच होतो. आता बोललो डोंबिवलीवरून जाऊया आणि मग घरी जातो, जरा रेडी होतो आणि मग जातो मित्रांसोबत तिकडेच. आणि माझ्यावरतीच आता मित्रांनी काम पण टाकलंय की भाई काहीतरी फ्रेम नाही तर वॉच मला आता सिलेक्ट करायचे. तर उल्हासनगरला जावं लागेल अगोदर. काहीतरी फ्रेम नाही तर वॉच बघूया, जे आवडेल ते. पण 99% तरी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेमच देणार. वॉच द्यायला मला असं म्हणजे इच्छा नाही होते आणि आवडत पण नाही. तर बघूया, मग जास्तीत जास्त करून फ्रेमच सिलेक्ट करू. आणि आता जातो घरी. आणि आपलं काम पण आज उबरमध्ये चांगलं झालेलं आहे. म्हणजे नाही बोलून मला असं वाटतं 1500 पर्यंत काम झालंय उबरमध्ये. आणि ओलामध्ये 300, म्हणजे ओव्हरऑल 1800 पर्यंत काम झालंय. तर बघूया आता आपण डिटेल्समध्ये किती काम झालंय आपलं. तर मित्रांनो ओलामध्ये आपलं काम झालं 293 रुपीजचं. आणि उबरमध्ये काम झालं आहे 1027. $293 प्लस 1027, 1320 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे आज. आणि आज जास्त उशीर काम पण नाही केला. अर्धा CNG तसाच आहे, म्हणजे 400 रुपयाचा CNG यूज झालाय. मायनस 1300 पकडूया आपण. 900 रुपयाचं काम झालंय. तर ठीक आहे, काय नसण्यापेक्षा काय बरं. आणि आज मेन म्हणजे माझं कामाची सुट्टी नाही झाली.
तर मित्रांनो आता उद्या सकाळी भेटूया आणि लागूया आपल्या कामाला. आता जाऊया जरा मित्राकडे, मित्र परिवाराला भेटूया आणि मग सकाळी उठून उद्या आपल्या परत कामाला. चला तर मित्रांनो भेटूया उद्या.